वर्ष तर होऊन गेलीत, पण कुठेही उत्साहाला ओटी लागले असं दिसलेलं नाही. या सर्व काळामध्ये अनेक संकट आली, त्यातली काही नैसर्गिक होती, काही सरकारी पण आहेत. विशेषतः करोनाचा काळ जो होता तो फार भयानक होता. करोना जर का नसता तर काय झालं असतं? मी मुख्यमंत्री, तुमचे प्रश्न मी त्याच वेळेला सोडून टाकले असते. तसं पाहिलं तर आपण गेले 5-6 वर्ष यापूर्वी सुद्धा दर गणपती उत्सवाच्या भेटत आलो आणि साधारणतः मी मनात काय होतं ते तुम्हाला सांगत गेलो. त्यामुळे तुम्ही गणपती उत्सवात तशी गेलात. मला असं वाटतं की लोकमान्यांनी आपल्या सणांची चळवळ केली. त्या चळवळीतून स्वातंत्र्य या मिळवण्यासाठी जी काही सगळ्यांची एक हवी होती ती झाली. स्वातंत्र्यानंतर चळवळीचं नाही म्हटलं तरी मध्ये रूपांतर झालं. गर्दी तर आजही होते, पण नुसत्या गर्दीला अर्थ नाही. त्या गर्दीमध्ये एक बांधीवपणा पाहिजे, एकजूट पाहिजे. आणि मग मुंबईकर किंवा अगदी 2010 साली मला आठवतंय डेंगी आणि मलेरिया म्हणून होतं. आपण इथे त्या महापालिकेच्या बोलवलं होतं. त्यांचं प्रात्यक्षिक म्हणजे काय करायला हवं, काय करायला नको, या सूचना तुम्ही कशा द्यायला पाहिजेत याचं प्रात्यक्षिक दाखवलं. आणि मला आठवतंय ते दाखवताना मी इकडे पहिल्या रांगेत बसलो होतो. माझ्या बाजूला महापालिकेचे अधिकारी होते. मला म्हणाले, उद्धवजी इकडेच खाली लॉबीमध्ये डेंगीच्या आळ्या सापडल्यात. म्हटलं आता बोंबला, आता घरी जाईपर्यंत काय हुडहुडी भरते का ह्याची वाट बघतो. पण सुदैवाने तसं झालं नाही. एकूण की सामाजिक बांधिलकी विसरलो नाही. जल्लोष पाहिजेच, नाहीतर मग जिवंतपणा बघायचा. जल्लोष तर पाहिजेच, उत्साह तर पाहिजेच. उचटल्यानंतर उत्साह आला, पण त्या उत्साहामध्ये आपण आपली परंपरा आणि संस्कार हे आता तुम्ही जे काय सांगितलं की मंडळ कुठे घेऊन पाहिजेच, तर उत्साहाच. पण हे जप आता विनोद तू सांगितलं, पण मला तर असं कुठे काय पडलं निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जे आपली कायम ठेवतात आम्ही त्याला बळी पडतं असं माझं काही मत नाही. निदान त्यांनी अशी माझी अपेक्षा आहे. आता भेटल्यानंतर वाटलं तर तुमची भाषा तर की सगळे आता सुटलेत, मग आता ही बैठक घ्यायची कशाला? बोलायचं तरी काय, अडचणीच नाहीयेत. कारण दरवेळेला आपण होतो तेव्हा एक तर मी तुम्हाला काहीतरी सांगत होतो आणि तुम्ही मला तुमच्या अडचणी सांगायचं. साहजिकच आहे, तेव्हा अगदी सत्ता काही काळासाठी होती, पण महापालिका सतत आपल्याकडे होती आणि यापुढे. पण आता तर काहीच नाहीये. मग बैठक घ्यायची, बैठकीला येणार कोण? पण मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरची ताकद आपल्याकडे, आणि ती ताकद तुमच्या माध्यमातून आज सुद्धा कायम आहे, याचा मला अभिमान आहे. मग आता 1-2 गोष्टी ज्या काही मी ऐकल्या की प्लॅस्टर ऑफ पॅरिस त्या मूर्तीचं बंधन या वर्षापर्यंत होतं, पुढच्या वर्षी पुन्हा त्याचं काय होणार? बरं, याच्यामध्ये कमिटी नेमली. म्हणजे मला एक की मध्ये आपण हिंदी सक्तीची नको, हिंदीची सक्ती होऊ देणार नाही याच्यासाठी आंदोलन करत होतो. त्याने मागे घेतला आणि कमिटी यांची नेमली ते नरेंद्र हे अर्थतज्ञ, म्हणजे यांच्या भाषेची तसं नाही. आता सुद्धा कुंदन पीओपीच्या बद्दलची जी काही समिती नेमली म्हणजे पर्यावरण विषयी. आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत, पण पर्यावरणाचं प्रेम कोणाकडनं शिकलं? ज्याने अणुऊर्जाचं केलं त्या अनिल काकोडकरांकडनं. तिकडे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होणार आहे, समुद्राचं तापमान वाढेल वगैरे वगैरे, म्हणून त्याला आपण नाही सांगितलं. पण त्यांना इकडे तुम्ही इकडे पर्यावरण तज्ञ म्हणून नेमताय आणि त्यांचे जे काही तुम्ही त्यांनी दंडक घालून घेतले ते आम्ही मानायचे. कसं कोणावर
सूचना कोणाच्या ऐकायच्या? हे कायद्याची अंमलबजावणी करणार